नमस्कार. 3 दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी 19 जानेवारी रोजी मार्केट गॅप अप ओपन झाले. IT आणि ऊर्जा स्टॉक्समधील खरेदीमुळे आणि तसेच मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्येही खरेदीमुळे बाजारात उत्साह वाढला. व्यवहारांती BSE सेन्सेक्स 497 अंकांच्या उसळीसह 71,683 अंकांवर, तर निफ्टी 160 अंकांच्या उसळीसह 21,622 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील तेजीमुळे BSEच्या बाजार मूल्यात मोठी उसळी आली आहे. आज बाजार बंद होताना BSEवर सूचीबद्ध स्टॉक्सचे बाजार मूल्य 373.65 लाख रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 369.75 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलच्या स्टॉक्सने शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये BSEवर 5% वाढीसह 1,136 रुपयांचा नवीन शिखर गाठला आहे. तसेच टायटन, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, ICICI बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि IT सह HCL टेकचे शेअर्स वाढीसह बंद झाले. दुसरीकडे बँकिंग शेअर्समध्ये आज पुन्हा घसरण दिसून आलेली आहे. ICICI आणि ॲक्सिस बँक व्यतिरिक्त BSE सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेली इंडसइंड बँक, स्टेट बँक, HDFC बँक, कोटक बँक घसरणीत बंद झाले. HDFC बँकेचे शेअर्स जे गेल्या 2 दिवसात खूप घसरले होते, आज सुरुवातीच्या व्यवहारात थोडी वाढ नोंदवली आहे. मात्र नंतर बँकेचे शेअर्स पुन्हा लाल चिन्हावर परतले. शेवटी तो 1.08% म्हणजेच 16.10 रुपयांनी कमी होऊन 1,470.70 वर बंद झाला. टाटा ग्रुप 2 फूड कंपन्या अधिग्रहणासाठी करार करण्याच्या बेतात आहे. यातील एक कंपनी म्हणजे कॅपिटल फूड्स आणि दुसरी ऑर्गॅनिक इंडिया आहे. कॅपिटल फूड्स हे चिंग्स चायनीज आणि स्मिथ अँड जोन्स यासारख्या ब्रँडचे मालक आहेत. त्यामुळे ऑर्गॅनिक इंडिया ग्रीन टी सारखी इतर उत्पादने विकते. फॅब इंडियाने यामध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आपल्या गुंतवणूकदारांकडून कॅपिटल फूड्समधील 75% हिस्सा खरेदी करत आहे. कॅपिटल फूड्सचे संस्थापक चेअरमन अजय गुप्ता त्यात त्यांचा 25% हिस्सा राखतील. कंपनीचे मूल्यांकन 5,100 कोटी रुपये आहे. त्यामुळे हा करार 3,825 कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे टाटा समूहही ऑर्गॅनिक इंडियामधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करणार आहे. या करारासाठी ऑर्गॅनिक इंडियाचे मूल्य 1,800 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. टाटा समूह पुढील आठवड्यात ह्या दोन्ही करारांबाबत अधिकृत घोषणा करू शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कॅपिटल फूड्सच्या अधिग्रहणानंतर टाटा समूह इन्स्टंट नूडल्स मार्केटमध्ये प्रवेश करेल. स्मिथ अँड जोन्सच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये आले लसूण पेस्ट, केचप आणि इन्स्टंट नूडल्स समाविष्ट आहेत. त्यामुळे टाटा बाजारात नेस्लेच्या मॅगी ब्रँडशी स्पर्धा करेल. मॅगीचा बाजारात 60% हिस्सा आहे, तर FP, टॉप, रामेन, वाई आणि पतंजली हे या विभागातील मोठे खेळाडू आहेत. ही बाजारपेठ सुमारे 5,000 कोटी रुपयांची आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा एकत्रित नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 11% वाढून 19,641 कोटी रुपये झाला आहे, तर एकत्रित उत्पन्न 3.2% वाढीसह 2.48 लाख कोटी रुपये झाला आहे. श्री दिग्विजय सिमेंट या सिमेंट क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. व्यापारादरम्यान म्हणजे इंट्राडेमध्ये शेअरने 123.79 ची पातळी गाठली. 113.5 मागील बंद पातळीच्या तुलनेत 9% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांसाठी हा शेअर फायदेशीर ठरला आहे. 1 वर्षापूर्वी या शेअरची किंमत 75च्या खाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा एकत्रित नफा 10 कोटी रुपयांवरून 31 कोटी रुपयांपर्यंत म्हणजे 210% इतका वाढला आहे. तर एकत्रित उत्पादनात घट झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 206 कोटींवरून 191 कोटींवर आले आहे. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी HFCLला 5G नेटवर्कसाठी स्वदेशी उत्पादित टेलिकॉम नेटवर्किंग उपकरणांसाठी घरगुती दूरसंचार सेवा प्रदात्याकडून रुपये 623 कोटींची खरेदी ऑर्डर प्राप्त झाली आहे. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे. या बातमीचा परिणाम आता पुढील ट्रेडिंग सत्रात दिसून येईल. शुक्रवारच्या व्यवहारात हा शेअर 4%हून अधिक वाढीसह बंद झाला. या कंपनीच्या स्टॉकने एका वर्षात सुमारे 23% परतावा दिला आहे. UKमधील व्यवसायाबाबत टाटा स्टीलने एक मोठी घोषणा केली आहे. टाटा स्टीलने 19 जानेवारी रोजी सांगितले की ते ब्रिटनमधील वेल्समधील पोर्ट टॅलबोट स्टील वर्क्समधील 2 ब्लास्ट फर्नेस टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. या पावलामुळे 2,800 नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. देशातील जवळपास सर्व मोठ्या IT कंपन्यांनी त्यांचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी डिव्हिडंडही जाहीर केला आहे. TCS डिव्हिडंड. देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS हिने एक नव्हे तर 2 डिव्हिडंड जाहीर केले आहेत. कंपनीने म्हटले आहे की 9 रुपये प्रति शेअर अंतरिम डिव्हिडंड आणि रुपये 18 प्रति शेअर विशेष डिव्हिडंड चे अनुक्रमे 900% आणि 1800% आहे असे देण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे हे एकूण 27 रुपये प्रति शेअरसाठी 2,700% इतके आहे.
त्याचे पेमेंट 5 फेब्रुवारीपर्यंत केले जाईल. TCS कंपनीचे शेअर्स 19 जानेवारीपर्यंत धारण केलेल्या शेअर होल्डर्सना या डिव्हिडंडचा लाभ मिळू शकेल. 19 जानेवारी ही त्याची एक्स डिव्हिडंड डेट आहे. आतापर्यंत आर्थिक वर्ष 2024मध्ये कंपनीने प्रति शेअर 9 रुपये असे 2 अंतरिम लाभांश दिला आहे. SCL टेक डिव्हिडंड. SCL कंपनीने तिसऱ्या तिमाहीच्या निकालांसह कंपनीने आर्थिक वर्ष 2024साठी प्रति शेअर 12 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केला आहे. कंपनीने सलग 84व्या तिमाहीत लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे शेअर्स 20 जानेवारीपर्यंत धारण केलेल्या भागधारकांना या डिव्हिडंडचा लाभ मिळू शकेल. 20 जानेवारी ही त्याची एक्स डिव्हिडंड तारीख आहे. हा डिव्हिडंड 31 जानेवारी 2024 रोजी दिला जाईल. आर्थिक वर्षात कंपनीने 18, 10, 12 रुपये प्रति शेअर ह्या दराने अंतरिम डिव्हिडंड दिला होता. एक मोठी बातमी, 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामललाचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त भारतीय रिझर्व्ह बँकेने 22 जानेवारी हा मनी मार्केटसाठी सुट्टी घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोमवारी शेअर बाजारही बंद राहील. तर शनिवारी 20 जानेवारी 2024 रोजी शेअर मार्केट 9:15 ते 3:30 पर्यंत खुला राहील. अनेक राज्य सरकारांनी 22 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सुट्टी जाहीर केली. याशिवाय केंद्र सरकारने सर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि केंद्रीय संस्थांसाठी अर्धा दिवस जाहीर केला आहे. याचा अर्थ सरकारी बँका अर्धा दिवस बंद राहतील. काही राज्यांमध्ये सर्व बँका दिवसभर बंद राहतील.